फ्रेंड्स, आपण आलेलो आहे 4 नंबरचा काल व्हिडिओ झाला ग्राउंडचा। आता मिरजेमध्ये आपण जिल्हा क्रीडा संकुल सांगली इथं आलेलो आहे आणि ग्राउंडमध्ये काय काय आहे, कोणत्या कोणत्या सोयी सुविधा आहेत याच्याबद्दल आपण व्हिडिओ करणार आहोत। सो व्हिडिओ बघत राहा। पुढे क्रीडा संकुलमध्ये आपण जाऊत, आत एंटर करूत आणि बघूत काय काय नाही। आपल्याला आत एंटर करण्यासाठी हा रस्ता आहे। इथून आपण आत आलेलो आहे आणि बिल्डिंग पण दाखवलेली आहे। आत मॅटिंगची सुविधा आहे, जिथे मॅचेस वगैरे घेतले जातात। वार्षिक कोणतेही स्कूल गेम्स असतील ते घेतले जातात। कबड्डी, मार्शल आर्टमधील कराटे, तायक्वांदो, जितकांदो हे सगळ्या गेम आत घेतले जातात। आत मगाशी तुम्हाला दाखवली त्या बिल्डिंगमध्ये। आपण इथं आत एंट्री केलेलं आहोत। आता आपण बास्केटबॉलचं ग्राउंड दाखवतो तुम्हाला। फक्त बास्केटबॉलचं ग्राउंड आता बघूत, त्यामुळे थोडंसं वाट पहा। आपण बघू शकता बास्केटबॉलचं ग्राउंड कसं आहे। पूर्ण पॅक आहे आणि बाहेरून लॉक आहे, त्यामुळे आपण आतलं रिव्ह्यू प्रॉपर देऊ शकत नाही। तरी लांबून तुम्हाला हे ग्राउंड कसं आहे हे दाखवत आहोत, हे बघून घ्या। क्रीडा संकुलमध्ये आलेलो आहोत आपण। मिरजेतलं क्रीडा संकुल ग्राउंड आहे, मोठंच आहे, मस्त डेव्हलप केलं आहे। आत ग्राउंड पण आहे रनिंगसाठी, तेही तुम्हाला दाखवत बघू शकता मित्रांनो। आत कसं आहे काय, आतील ग्राउंडचं मार्किंग वगैरे केलेलं आहे बघा ग्राउंड। आता इथला रिव्ह्यू झालेला आहे मित्रांनो, तरी पण आपण आज जाऊत। आज फुटबॉलच्या मॅचेस चालू आहेत क्रीडा संकुलमध्ये। आपण ते मॅचेसचं पण तुम्हाला काय काय चालू आहे, काही घेता येत असेल तर तेही तुम्हाला दाखवूत, त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा। क्रीडा संकुलमधील ग्राउंड आहे आणि ग्राउंडचा ट्रॅक आहे हा, आणि असा हा गोल ट्रॅक आहे, बघू शकता मित्रांनो। आणि रनिंगही करत आहेत काही जण। आणि आज ग्राउंडवरती फुटबॉलचे मॅचेस चालू आहेत। बहुतेक स्कूल गेम असावेत असं वाटतंय, कारण आपण तिथे काही आत गेलेलं नाही आहे, कारण त्यांना डिस्टर्ब करणे काही बरोबर नाही, त्यामुळे आपण जाऊ शकत नाही। तरी तुम्हाला लांबून दाखवत आहे रनिंगचे ट्रॅक। तर रनिंगही करत आहेत आणि आतमध्ये ग्राउंडमध्ये फुटबॉलचे मॅचेस चालू आहेत, तुम्ही बघत राहा। थोडासा आतला फुटबॉलच्या मॅचेसचा जरी रिव्ह्यू तुम्हाला देता येत असेल तर ट्राय करू आपण। आणि चला, क्रीडा संकुलमधील तुम्हाला पॅव्हलियन आणि बिल्डिंग काय असेल ते दाखवत। बघू शकता छोटी मुलं प्रॅक्टिस करत आहेत तिथं। बॉल गोलकीपरच्या तिथून जाणार आहे मित्रांनो। छोटासा 1 मिनिटाचा जेवढा होईल तेवढा आपण प्लेइंग दाखवू मित्रांनो फुटबॉलचा। गोल पोस्टपती बॉल आहे, शूट करण्यासाठी त्यांचा एक प्लेयर येत आहे।
हे पॅव्हेलियन आहे क्रीडा संकुलमधलं. मॅचेस चालू आहेत, त्यामुळे इथं प्लेयर्स त्यांचे पालक रेस्ट करत आहेत पॅव्हेलियनमध्ये. बघू शकता मित्रांनो, पॅव्हेलियनमध्ये बसण्याची सोय ही चांगली आहे, वर छत पण आहे. क्रीडा संकुलमध्ये हे व्यायाम करण्यासाठी इक्विपमेंट्स लावले आहेत, बघू शकता मित्रांनो. बघू शकता हे सायकल, मॅन्युअल सायकल, जिथे सायकल वर्क करू शकता बसल्या ठिकाणी. बेंच प्रेस, वेट वगैरे लावून ठेवलं आहे. इथं ट्विस्ट करण्यासाठी हिप ट्विस्टिंग. इथं छान असे लाईन लिहिली गेली आहे. कीर्तीच्या मागे जाण्यापेक्षा उत्कृष्ट कर्तव्यगिरी करा, कीर्ती आपण होऊन तुमच्या मागे येईल. खूप छान लाईन आहे मित्रांनो, तुम्ही वाचू शकता. अशा लाईनी फक्त ग्राउंडवरच बघायला मिळू शकतात मित्रांनो. निरोगी राहण्यासाठी शहाणे लोक औषधापेक्षा व्यायामावरच अधिक विश्वास ठेवतात. हे असे लाईन्स फक्त ग्राउंड्सवरती बघायला मिळतील, की जेणेकरून व्यायामाचं लोकांवर भरपूर असा इम्प्रेशन पडलं पाहिजे. त्यामुळे हे असं लाईन आहे आणि लोकांनी खरंच ह्यातून काहीतरी घेतलं पाहिजे ह्या लाईनमधून. नाहीतर काही लाईन लिहिलेले असतात आणि त्या लाईनी वाचून लोक उलटे सुलटे काम करत असतात आणि आपण ते काही बोलणार नाही आहेत ह्या व्हिडिओमध्ये उलटे सुलटे कामांच्याबद्दल. फक्त आपण पॉझिटिव्ह फक्त विचार करू. आता अजून एक लाईन आहे पुढे 3 नंबरची, तेही दाखवतो तुम्हाला. बघू शकता मित्रांनो, व्हिडिओमधील 3 नंबरला एक पोस्टर होतं, तिथं आपण लिहिलेलं होतं, शिस्त ही प्रगतीची पहिली पायरी आहे. इष्ट ध्येय गाठणाराने ती पाळलीच पाहिजे. म्हणजे जर का तुम्हाला काही जरी प्राप्त करायचं असेल तर तुम्हाला डिसिप्लिन नावाची गोष्ट तुमच्या शरीरात आणलीच पाहिजे आणि ते तुमच्या इष्ट ध्येय गाठण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे तुमच्या मेन गोलवर फोकस करण्यासाठी असं लिहिलं आहे की तुम्ही रोज डिसिप्लिनने वर्क करत राहावा. या लाईनचा उद्देश असा आहे. क्रीडा संकुलवरची ही बेस्ट लाईन. कोणत्या कारणासाठी आपण इथं खेळण्यासाठी येतो, ही लाईन एक वेळेस वाचा. याच्याबद्दल काय आपल्या मनात विचार येतात आपण कमेंट बॉक्समध्ये सांगा. आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबूयात मित्रांनो. क्रीडा संकुलची माहिती आपण जितकी होईल आपल्याकडून तेवढा प्रयत्न करण्यात आलेला आहे. आज क्रीडा संकुलमधील रिव्ह्यू दिलेला आहे आपल्या पद्धतीनं. अजून यात काही चुका झाल्या असतील किंवा अजून काही राहिलं असेल, क्रीडा संकुलावर कोणी जरी प्रॅक्टिस करायला येत असेल, त्यांनी हा व्हिडिओ पाहत असतील आणि जर हे काय असं राहिलं असेल एखादा इव्हेंट वगैरे तर सांगू शकता. आणि इथे इव्हेंटचं म्हटलं तरी रोज सकाळ संध्याकाळ रन ट्रॅक, वॉकिंग, भरतीची, पोलीस भरतीची प्रॅक्टिस करणारे सर्व मुलं येतात सकाळ संध्याकाळ इथं. स्पोर्ट्समधून पण तुम्ही बघितला बास्केटबॉल, फुटबॉल आणि आत मॅटची सिस्टीम आहे आणि मस्तपैकी पॅक आहे. मॅटचं कार्यालय आहे तिथं. कराटे, तुमचं कबड्डी, खो खो असे इव्हेंट घेतले जाऊ शकतात. त्यामुळे तिथं प्रॅक्टिस करण्यासाठी चांगला ग्राउंड आहे. आणि मित्रांनो, तुमचे जर का कमेंट आले तर आतला प्रॉपर रिव्ह्यू प्रत्येक कोर्टचा तुम्हाला प्रत्येक रिव्ह्यू वेगवेगळा द्यायला जाईल. म्हणजे जसं बास्केटबॉल,
तिथं फुटबॉल खेळलं जातं, तिथं क्लबचा व्हिडिओ व्यवस्थित कोणते कोणते आहेत. आत्ता तर तिथं शालेय गेम चालू होते, त्यामुळे मध्ये जाऊन आपण त्यांना डिस्टर्ब करू शकत नाही, कारण ते शालेय गेम आहेत. जिल्हास्तरीयवरचे ज्यांचे सिलेक्शन्स चालू आहेत त्यामध्ये तर आपण मध्ये जाऊ नाही शकत. त्यामुळे लांबून जेवढं रिव्ह्यू घेता येईल तेवढं दिलेलं आहे. आणि आपल्या व्हिडिओमध्ये काय अजून चुकत असेल तर तेही आपल्याला कळवा कमेंट बॉक्समधून, त्यात आपण सुधारणा करूत. आणि चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. चलो, ओके.